इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांच्या विरोधात आंदोलन करत राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी जतकर हे कार्यालयात उपस्थित नसताना त्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घातला। बदलापुरातील एका खासगी शाळेत 7वीच्या विद्यार्थिनीचा शिक्षक वारंवार विनयभंग करत असल्याने या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली। दरम्यान या शाळेला शिक्षण विभागाची परवानगी नसताना या बेकायदा शाळेकडे गटशिक्षण अधिकाऱ्यांचे गेल्या अनेक वर्षापासून लक्ष का गेलं नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। यावेळी गटशिक्षण अधिकारी जतकर यांचा भाऊ ज्या शाळेत हा प्रकार घडला त्याच इमारतीत भरणाऱ्या एका मराठी शाळेत सहशिक्षक म्हणून काम करतात, त्यामुळे ही शाळा बेकायदा आहे हे गटशिक्षण अधिकारी जतकर यांना कसं माहीत नव्हतं असा आरोप अविनाश देशमुख यांनी केला। गटशिक्षण अधिकारी जतकर हे पैसे घेऊन अशा बेकायदा शाळांना संरक्षण देतात असा आरोप देशमुख यांनी केला। जतकर यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। बघा, या अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून जतकर जे आहेत यांच्या कृपेनं बदलापूर शहरामध्येच नव्हे तर या अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत। म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकार घडलेला त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती। पहिलीची मान्यता असून ती शाळा 10व्या वर्गापर्यंत चालू आहे। या माणसाच्या या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन असे प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जतकर जे आहेत गट शिक्षण अधिकारी यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक यांनी यांच्या माध्यमातून लावलेला आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठेतरी अनागोंदी कारभाराला कुठेतरी डोळेझाक करायचे, पडद्यामागे टाकायचं असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी या सगळ्यांना निवेदन देतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी, शिक्षण अधिकारी जर या शिक्षण सेवेमध्ये असते तर मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि यांचं जे वर्ष आहेत शालेय शिक्षणाचे ते वाया जाण्यासाठी हे जतकर कारणीभूत आहेत। कसं आहे माहिती आहे का, ही जी व्यक्ती फक्त या शाळेपुरतीच नाही आहे, या व्यक्तीच्या आशीर्वादानं अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा कित्येक चालू आहे। ही जी शाळा आहे ही शाळा आता कुठेतरी आपल्याला माहीत पडलेली आहे। जर असं प्रकरण घडलं नसतं तर ही शाळा सुद्धा बेकायदा आहे आणि जतकर यांचे भाऊ जे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आहेत, त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये जे गैरकृत्य घडलेले आहे त्या शाळेमध्ये 10 वर्षापासून शिक्षक आहे हे सुद्धा माहीत पडलं नसतं आपल्याला। म्हणजे जोपर्यंत एखाद्या शाळेमध्ये बलात्कार होत नाही, विनयभंग होत नाहीये, गैरप्रकार होत नाहीये, अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच कुठेतरी ह्या गोष्टी पूजाला देतात। म्हणजे गट शिक्षण अधिकारी काय अंडे घालतात काय, खुर्च्या गरम करतात काय? त्यांनी त्या शाळेची मान्यता तपासायला नाही पाहिजे काय? कारण त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये आहे, मान्यता त्या माणसाने तपासली नाहीये, तुम्हाला आम्हाला अंधारात ठेवलेलं आहे। आणि ते शाळेचे विद्यार्थी जे असतात ते दुसऱ्या शाळेमध्ये शालांतर 10वीची परीक्षा द्यायला जातात। मी तुम्हाला नावासहित सांगतोय की खामकर जे कॉलेज आहे त्या शाळेमध्ये आणि या संबंधित जो प्रकार त्या शाळेमधून घडलेला आहे, नाव घेत नाहीये, त्यामुळे ह्या विद्यार्थी जे आहे पहिले जे 10वी ते 10वीचे विद्यार्थी हे खामकर विद्यालयामध्ये परीक्षा देतात। त्यांच्या उद्याच्या सर्टिफिकेटमध्ये पहिली पास येणार आहे, 10वी पास येणार नाही आहे। सगळ्या गोष्टी या जतकरला म्हणजे जंतकरला जर माहीत होत्या तरी त्या माणसाने या शाळेचा पडद्यामागे ठेवलेला अनागोंदी कारभार हे ठेवलेला आहे आणि तिथल्या संस्था चालकाला अभय देण्याचं काम या माणसाने केलेलं आहे। सगळ्या तुमच्या माध्यमातून या सरकारला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण अधिकारी सगळे असतील त्यांना विनंती करतो की या जतकरला लवकर सेवेतून बडतर्फ करण्यात यावं। संस्था चालकाचा तर प्रताप असं बाहेर पडणार आहे। मी तुमच्या माध्यमातून आज सांगतो की संस्था चालकांना पडतीभोई होणार आहे, त्याचे एवढे प्रताप या 2 ते 3 दिवसात मी स्वतः बाहेर करणार आहे। फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या माणसाने या संस्था चालकांनी कित्येक शब्द वापरत नाही आहे, परंतु भयान परिस्थिती आहे, आपल्या पायाखालची वाळू सरकेल अशा याच्या संस्था चालकांचे ठाकरेचे प्रताप आहेत। या 2 ते 4 दिवसात मी सगळे प्रताप उघडीस आणणार आहे। धन्यवाद।